Welcome back again. एक्झाम्पल 8.7 तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं. तर नेक्स्ट आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस. सी पॉइंट. Due to system of charges. So electrostatic potential due to system of charges हा पॉइंट आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल बघितलं. त्याच्या आधी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज आपण बघितलं. आणि आता जो पाहणार आहोत तो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. तर काय आहे सिस्टम ऑफ चार्जेस मुळे होणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल? सिस्टम ऑफ चार्जेस. आता सिस्टम ऑफ चार्जेस मध्ये आपण पहिल्यांदा काय केलं, नंबर ऑफ सिस्टम ऑफ चार्जेस कन्सिडर केले. जसे की चार्ज बघा या ठिकाणी आपण कोणता दाखवला, Q1 आहे, Q2 आहे, Q3 आहे आणि Qn. Q1 जो आहे तो आहे डिस्टन्स R1 पॉईंट P पासून. चार्ज Q2 किती डिस्टन्स वरती आहे, R2. आणि चार्ज Q3 R3 डिस्टन्स वरती आहे. So consider a system of charges, that is Q1, Q2 up to Qn at distances R1, R2 up through Rn respectively from point P. The potential V1 जे काय आहे, so the potential V1 at P, okay, P या ठिकाणचं असणारं potential due to the charge Q1 ते आपल्याला माहित आहे, ते आपण लिहिणार आहोत. सिमिलरली पोटेन्शियल आपल्याला V2, V3 up to Vn चं लिहायचं आहे at point P चं, because due to individual charges Q1, Q2 up to Qn पर्यंत. त्यानंतर सुपरपोजिशन प्रिन्सिपलचा आपण वापर करणार आहोत. सो पोटेन्शियल एट V ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस, दॅट इज अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल्स ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे एक्सप्रेशन भेटणार आहे फॉर अ कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, समेशन शुड बी रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन, तर ते असणार आहे सिस्टम ऑफ चार्जेसचं एक्सप्रेशन. तर हियर वी कन्सिडर अ सिस्टम ऑफ चार्जेस. आता इथं आपण काय कन्सिडर करणार, एक सिस्टम ऑफ चार्जेस कन्सिडर करणार. काय आहे सिस्टम ऑफ चार्जेस मध्ये? सिस्टम ऑफ चार्जेस कन्सिडर अ चार्ज Q1 which is at a distance R1 from point P. P means it's a origin or a fixed point.
charge Q2 which is at a distance R2 from point P, charge Q3 which is distance R3 point P, up to charge Qn which is at a distance Rn from point P. So consider a number of system of charges, that is Q1, Q2, Q3 up to Qn, which is at a respective distances R1, R2, R3 up to Rn from fixed point P. Okay, so therefore here we have to the Q1, Q2, Q3 up to Qn, they are the system of charges. We have to determine electrostatic potential. So therefore we can write the potential at potential आपल्याला फाइंड आउट करायचं आहे V1 जे आहे ते potential V1 at point P, the potential V1 at point P due to charge Q1 is, आता V1 या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल जे आपण बघणार आहोत. सो पोटेन्शियल ॲट V1 ओके ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज Q1, तर ते किती आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे. सो ड्यू टू चार्जमुळे होणारं जे काय पोटेन्शियल असेल Q1 मुळे होणारं, सो इट इज गिवन बाय, आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे. त्या फॉर्म्युला बघा. सो V1 इज इक्वल टू जनरल फॉर्म्युला Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R. सो 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 upon R1. Okay, so this is the काय आहे potential at V1. Okay, so at point P due to charge Q1 मुळे होणार. सिमिलरली आपण काय करणार आहोत बघा, पोटेन्शियल फाइंड आउट करणार आहे. या बाजूला लिहूया. तर सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे, तर रिस्पेक्टिव्ह पोटेन्शियल जे आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. सो द पोटेन्शियल्स V2, V3, Vn at P due to individual charges Q1, Q2, Q3, Qn are given by. So therefore the potentials V1, V2, V3 dot Vn at P due to individual charges Q1, Q2 dot Qn are given by. कसे काढणार बघा, इंडिव्हिज्युअल चार्जेस मुळे होणारे जे काय पोटेन्शियल्स आहेत V1, V2, तर ते आपण इथे लिहू शकतो. सो V2 इज इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 अपॉन R2. V3 is equal to 1 upon 4 pi epsilon naught
Q3 upon R3. Same up to Vn is equal to 1 upon 4 pi epsilon naught Qn upon R. सो रिस्पेक्टिव्ह असणारं जे काही पोटेन्शियल आहे प्रत्येक ठिकाणचं ते आपण इथं लिहिलं, V2चं लिहिलं, V3चं लिहिलं आणि सेम Vnचं पण लिहिलं. ओके. सो बाय द युजिंग सुपरपोजिशन प्रिन्सिपल द potential V at P due to system of charges is algebraic sum of potentials due to individual charges. ओके. सो आता इथं आपण काय म्हणतोय, बाय युजिंग सुपरपोजिशन प्रिन्सिपल. कोणतं प्रिन्सिपल म्हटलं मी? सुपरपोजिशन प्रिन्सिपल. बघा, बाय युजिंग सुपरपोजिशन प्रिन्सिपल. आता सुपरपोजिशन प्रिन्सिपलचा वापर करून आता काय आहे सुपरपोजिशन प्रिन्सिपल? When two or more waves traveling through a medium arrive at a single point, then each wave produces its own displacement at that point independently of the other. So therefore, resultant displacement is equal to the algebraic sum of displacements due to all charges. सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणजे काय? तरी दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्स एखाद्या मीडियम मधून ट्रॅव्हल करत असतील आणि या दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्स एका सिंगल पॉइंट मध्ये जर अराइव्ह झाल्या तर त्यांचं असणारं एकूण जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते एकूण डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे, तर त्यांचे असणारे एकूण अल्जेब्रिक सम. ओके. सो बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल the algebraic sum of all potential is given by the algebraic sum of all potentials is given by. आता त्यांची असणारी सगळ्यांची काय? algebraic sum. Okay. So algebraic sum of potentials is given by due to individual charges. So algebraic sum आपण कशी लिहिणार आहे? So V is equal to V1 plus V2 plus V3 dot 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 असं कुठपर्यंत Vn पर्यंत. ओके. So V is equal to V1 ची व्हॅल्यू, तर या ठिकाणी असणारी आपण काय करणार? V1 ची व्हॅल्यू लिहिणार आहे. किती आहे V1 ची व्हॅल्यू? ते आपण लिहिणार. V1 ची व्हॅल्यू किती आहे बघा? Q1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R1 प्लस V2 ची व्हॅल्यू काय आहे? Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R2. V1 ची व्हॅल्यू लिहिली आपण Q1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R1 प्लस V2 ची व्हॅल्यू लिहिली Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R2 प्लस V3 ची व्हॅल्यू Q3 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R3 प्लस डॉट 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 Vn ची व्हॅल्यू लिहायची Qn अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R. सो V इज इक्वल टू सगळ्यांच्या मधून काय कॉमन आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे? कॉमन घ्यायचं आहे. जे येतं ते काय येतं कॉमन बघा? 4 पाय इप्सिलॉन नॉट 4 पाय इप्सिलॉन नॉट 4 पाय इप्सिलॉन नॉट 4 पाय इप्सिलॉन नॉट हे सगळ्यांच्या मध्येच आहे. सो आपण ते काय करू? कॉमन घेऊ. सो कॉमन काय येणार बघा? 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट into bracket Q1 upon R1 plus Q2 upon R2 plus Q3 upon R3 plus dot 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 Qn upon R. ओके. तर इथपर्यंत बघा हे जे काय आहे टर्म्स
त्या टर्म्स आपण काय लिहिलेल्या आहेत तिथं कॉमन घेतलेले आहेत. काय काय बघितलं बघा, परत एकदा सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. ओके, आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेसमध्ये आपण काय म्हटलेलं होतं, तर याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं, सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे याच्यामध्ये कन्सिडर अ सिस्टीम ऑफ चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू Qn. They are at distances R1, R2, R3 up to Rn from a fixed point P. So the potential at V1, okay, potential V1, कोणामुळे potential V1 at point P due to charge Q1 is given by फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, V is equal to Q upon 4 pi epsilon naught R. So V1 is equal to काय झालं बघा, 1 upon 4 pi epsilon naught Q1 R1. ओके, सिमिलरली आपण काय केलं, द पोटेन्शियल्स ॲट V1, V2, V3 असं Vn पर्यंतचं घेतलं. ॲट P या ठिकाणचं कुणामुळे होणारं, ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस Q1, Q2 अप टू Qn मुळे होणारं, आणि ते RQ1 बाय. ओके, आता आपण इथं V2चं लिहिलं इक्वेशन, आणि ते काय आलं बघा, V2चं इक्वेशन V2 इज इक्वल टू काय आलं, V2 इज इक्वल टू सिमिलरली असेल ते इक्वेशन 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 अपॉन R2. V3 इज इक्वल टू काय, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q3 अपॉन R3 अप टू असं पोटेन्शियल आपण Vnचं लिहिलं, Vn इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Qn Rn. ओके, तर रिस्पेक्टिव्ह पोटेन्शियल लिहिलं आपण V1, V2, V3 अप टू Vn कुठं, ॲट पॉईंट Pचं. ओके, आता इथं V1 म्हणजे V2 पासून म्हणायला पाहिजे ॲक्च्युली. सो हिअर बाय युझिंग प्रिन्सिपल, सुपरपोजिशन प्रिन्सिपल मीन्स अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल्स, म्हणजे टोटल पोटेन्शियल भेटणार आहे. आणि ते टोटल पोटेन्शियल म्हणजे काय म्हटलं आपण, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस असं कुठंपर्यंत Vn पर्यंत. सो V इज इक्वल टू V1ची व्हॅल्यू काय आहे, Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R1 प्लस V2ची व्हॅल्यू काय आहे, Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R2. ओके, प्लस V3ची व्हॅल्यू काय आहे, Q3 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R3. सिमिलरली Vnची व्हॅल्यू पुटअप केली, Qn अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Rn. So all these terms shows that 1 upon 4 pi epsilon naught taking outside, these are the common terms. So inside bracket remaining only that charge Q1 upon R1 plus charge Q2 upon distance R2 plus charge Q3 upon distance R3 plus up to charge Qn upon distance Rn. Okay, so therefore here we have to taking its algebraic sum. So V is equal to is equal to 1 upon 4 pi epsilon naught summation I running from 1 to n. काय घेतलं बघा, summation I running from 1 to n Qi upon R. So V is equal to 1 upon 4 pi epsilon naught summation I running from 1 to n Qi Ri. Qi म्हणजे I running from 1 to n, Q1 plus Q2 plus Q3 plus Qn. Ri means integer, I running from 1 to n, that is 1 R1, R2, R3 up to Rn. So V is equal to 1 upon 4 pi epsilon naught summation I running from 1 to n Qi upon Ri. So this is the electrostatic potential कोणामुळं, ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. काय आहे, V इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट समेशन I रन फ्रॉम 1 टू n Qi अपॉन Ri. आता नेक्स्ट आपल्याला एक या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर, एक्झाम्पल नंबर बघा 8.8 दिलेला आहे. तर ते एक्झाम्पल नंबर 8.8 तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ओके, एक्झाम्पल 8.7 आणि 8.8 तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे
तो आहे इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस अँड अ डायपोल इन अन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. ओके, तर तो पॉईंट आपण इथं बघणार आहोत. Electrical energy of 2 point charges. Electrical energy of 2 point charges. त्याला काय बघायचं, इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस. आणि पुढे काय म्हटलेलं बघा, अँड ऑफ डायपोल अँड ऑफ ए डायपोल इन अन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. So electrical energy of 2 point charges and of the dipole in an electrostatic field. तर काय आहे, when two like charges lie infinite distance apart. समजा दोन like charges असतील आणि ते कसे जात असतील, they are lie apart infinite distance from each other. आता जर ते infinite distance वरती जर असतील, so their potential energy 0. तर त्यांची potential energy काय होते, 0 होते, because no work has to be done in moving one charge at infinite distance from other. Okay, so potential energy त्याची 0 होते. No work has to be done in moving one charge at infinite distance from other. But when they are brought closer to one another, work has to be done against the force of repulsion. So as electrostatic force is conservative, so work gets stored as the potential energy of the two charges. Okay. So here electrostatic potential energy of a system of point charges is defined as the total amount of work done. काय म्हटलं, total amount of work done to assemble the system of charges. Total amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present locations. Okay. आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुढचा नेक्स्ट पॉईंट, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. तर पहिल्यांदा आपल्याला काय म्हटलेलं आहे ते आधी लिहून घेऊ आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी system of point charges electrostatic potential energy of a system of point charges is defined as the total amount of work done to assemble. एक मिनिट दिसते का सगळ्यांना तुम्हाला,
दिसते का व्यवस्थित? बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस इज डिफाइंड ॲज, काय म्हणतो त्याला आपण, टोटल अमाउंट ऑफ वर्क डन, total amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present locations. To assemble the system of charges, to assemble the system of charges by bringing them आता यांना कुठून आपण आणणार आहोत? ओके, सो बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी to their present locations. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आता कुणाची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेस is defined as total amount of work done to assemble the system of charges, okay, by bringing them from infinity to their present locations. So this is the definition. हा कशाची डेफिनेशन आहे? So this is the definition of electrostatic potential energy of a system of point charges. Okay. What is meant by electrical? आता इथं पॉइंट आपला काय म्हटलेला आहे बघा. पॉइंट काय म्हटलेला आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस अँड ऑफ अ डायपोल इन एन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड, असा आपला पॉइंट आहे. ओके, सो इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस अँड ऑफ अ डायपोल इन एन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. त्याच्यापूर्वी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी सिस्टम ऑफ पॉइंट चार्जेसची म्हणजे काय आहे डेफिनेशन? इट इज द टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्जेस. कुठून? तर बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन्स. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, दुसरा पॉइंट आपला पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम. Potential energy of a system. Potential energy of a system of 2 point charges. Potential energy of a system of 2 point charges. ओके, दिसते का बघा सगळ्यांना? त्याची डायग्राम आहे. 2 पॉइंट चार्जेसची डायग्राम आहे. वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट ओ आहे आणि हा इकडचा आहे तो झेड कोऑर्डिनेट आहे. सो या ठिकाणी आपण घेतलेला हा ए पॉइंट, त्यानंतर त्याच ठिकाणी आपण घेणार आहोत दुसरा बी पॉइंट. या ठिकाणचा असणारा चार्ज आहे Q1, या ठिकाणचा चार्ज कोणता आहे? Q2. हे डिस्टन्स R1 आहे, हे R2 आहे, हे डिस्टन्स R12. ओके, सो दिस इज अ सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. काय म्हटलं आपण? सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस X, Y and Z. So let us consider 2 charges Q1 and Q2 with position vectors R1 and R2 relative to same origin. So to calculate the electrical potential energy of 2 point charges or 2 point charge system, we assume that 2 point charges Q1, Q2 are initially at infinity. We then determine the work done in bringing the charges to the given location by an external agency. So in bringing the first charge Q1 to position A, that is which is R1 vector as a distance, so no work is done because there is no external field against which works needs to be done at charge Q2 is still at infinity. So work done W1 is equal to 0. So this charge produces a potential in space, and equation आपल्याला माहिती आहे
V1 इज इक्वल टू काय आहे 1/4πε0 Q1/R1. R1 म्हणजे डिस्टन्स ऑफ पॉईंट ए फ्रॉम द ओरिजिन. व्हेन वी ब्रिंग चार्ज Q2, आता आपण इथं समजा काय म्हटलं, चार्ज Q2 जर आपल्याला काय करायचं असेल, ब्रिंग करायचं असेल, व्हेन वी ब्रिंग द चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू बी, व्हेन वी ब्रिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू बी, दॅट इज डिस्टन्स R2, आणि ते किती डिस्टन्सला, तर दॅट इज R12 फ्रॉम Q1. वर्क डन इज W2 इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट B ड्यू टू चार्ज Q1 into Q2. So Q1/4πε0 R12 into Q2. This work done in bringing the two charges. आता हे जे काय वर्क डन झालं, so this work done in bringing the two charges to their respective locations is stored as potential energy of the confliction of two charges. Okay, so U is equal to 1/4πε0 Q1 Q2 upon R12 can be generalized for a system of any number of point charges. Okay, तर बघा हे जनरली मी सांगितलं. आता हे कसं एक्सप्रेशन आपण सॉल्व करणार. ओके, बघा, सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस हे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. सो हिअर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ 2 पॉईंट चार्जेसमध्ये काय म्हटलं बघा. हिअर कन्सिडर 2 पॉईंट चार्जेस, दॅट इज Q1 and Q2, which is at point A and point B. They are of position vectors R1 and R2 from a origin O. So this is a 3-dimensional x-axis, y-axis and z-axis. So at R1 distance Q1 lies at point A. At R2 position vector distance Q2 lies at point B. So the distance between 2 point charges, that is R12. सो हिअर आता या ठिकाणचं असणारं पर्टिक्युलर जे इक्वेशन आहे, समजा टू चार्जेस आहेत आणि ते 2 चार्जेस समजा when 2 charges are kept at infinite distance from each other, so no work has to be done. Okay, 2 like charges आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, आणि जे इन्फायनाइट डिस्टन्स वरती आपण ठेवलं त्या ठिकाणी वर्क डन घडणार नाही. नो वर्क हॅज टू बी डन. ओके, बट whenever the 2 charges are bring close together, then there is a work done due to its repulsive force. Okay, समजते का. त्यामुळे त्या ठिकाणी वर्क डन होणार. कशामुळे वर्क डन होणार, त्यांच्यामध्ये असणाऱ्या रिपल्सिव्ह फोर्समुळे. सो हिअर कन्सिडर 2 चार्जेस Q1 Q2 with position vectors R1 and R2 with origin. So to calculate electrical potential energy of 2 charge system, we assume 2 charges Q1 and Q2 at initially at infinity. ओके, सो इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज, आता आपल्याला काय करायचं बघा, फर्स्ट चार्ज आपण ब्रिंग केला. सो इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज फ्रॉम, कुठून ब्रिंग केलं बघा, फ्रॉम ए, तर नो वर्क हॅज टू बी डन बट इट्स पोटेन्शियल इज गिवन बाय, मात्र तिथलं पोटेन्शियल भेटेल ॲट पॉईंट एचं ड्यू टू डिस्टन्स R1, दॅट इज Q1/4πε0 R1. त्या ठिकाणचं आपल्याला काय भेटणार आहे, पोटेन्शियल भेटणार. आणि ते पोटेन्शियल काय असेल, V1 इज इक्वल टू Q1/4πε0 R1 इतकं काय असेल त्याचं पोटेन्शियल असेल. जनरली जर विचार केला तर त्या ठिकाणी ऍक्च्युली वर्क डन हे होणार नाही. व्हेन वी ब्रिंग द चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू B डिस्टन्सला, जर आपण समजा आपण चार्ज आता Q2 आणणार आहे इन्फिनिटी पासून B डिस्टन्सला at a distance R12 from charge Q1, so work done W2 is equal to, okay, आता सुरुवातीचं वर्क डन तर 0 आहे. सुरुवातीचं वर्क डन काय आहे, W1 is equal to 0 आहे. आता W2 म्हणजे समजा ब्रिंग द चार्ज B इन्फिनिटी पासून आणला A या ठिकाणी, सो वर्क डन काहीतरी होणार आहे. सो दिस वर्क डन W2 is equal to potential due to charge Q1, potential due to charge Q1 into या ठिकाणचं असणार चार्ज Q2. सो W2 इज इक्वल टू काय बघा, Q1/4πε0. आता याच्यामधला असणारा रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स काय बघा, R12 आहे.
इंटू क्यू. म्हणजे ह्या ठिकाणचं असणारं जे वर्क डन आहे टू ब्रिंग द चार्ज, कुठला आपण ब्रिंग चार्ज केला Q2 कुठून इन्फिनिटी पासून ॲट डिस्टन्स R12. तर ते जे वर्क डन आहे W2 इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट B ड्यू टू चार्ज Q1 इंटू Q2. सो Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12 इंटू Q2. हे आपल्याला काय भेटेल त्याच्यामधलं असणारं रिस्पेक्टिव्ह इक्वेशन भेटेल. So this work done in bringing the two charges to their respective locations is stored as potential energy. काय म्हटलं? This work done, आता हे जे वर्क डन झालं in bringing the two charges, दोन चार्जेस आणण्यासाठीचं जे वर्क डन झालं to their respective locations is stored as a potential energy of the configuration of the two charges. So potential energy is given by, त्यामुळे आपण जनरली पोटेन्शियल एनर्जी कशी लिहू शकतो? सो पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय U इज इक्वल टू, हेच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन U इज इक्वल टू Q1 Q2, किंवा आपण असं लिहू शकतो 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन डिस्टन्स काय असेल ते त्यांच्यामधलं R12. So this is expression for, हेच एक्सप्रेशन आहे कशाचं? This is the expression for potential energy of a system of number of charges. Okay, sorry, system of 2 point charges. So equation जे काय आता आपण लिहिलं U is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q1 Q2 upon R12 can be generalized for a system of number of point charges. Okay, next आता आपण पुढे बघणार आहोत प्रॉब्लेम.